आमच्या जीवाला तर काही चैनच पडत झालं बघ. आमचं दागिना घेऊन बसलं काय गायकवाड घर. अगं नंदुडे नंदुडे गप ग, किती रडशील. इथं मला बी रडू यायला लागलंय बघ. रडू नकोस गप. नाही, आमचं दागिना गेला आणि आम्ही असं गप कसं राहू. असू दे ग, तुझ्या जावचं सगळं दागिना गेलं, तुझा एकच दागिना गेला नव, त्यात काय एवढं. पण दागिना म्हणजे आमचा जीव आहे ना मम्मी. आमचा जीवच काढून घेतला त्यांनी. त्यांचा हात कस काय झडलं नाहीत ग. तर काय, माझ्या बाळाचा दागिना ऐकून तो म्हातारा सुटणार आहे वय? कुठून आणणार आहेत ग 20 कोटी? जमणार आहेत वय त्यासनी? कुणाच ठाव मम्मी, टकल्याने का नाही जमीन इकायचं नवा खूळ आणलंय बघ आता. काय सांगतेस? वय. अरे वा 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 वा, गायकवाडांवर जमीन इकायची पाळी आली म्हण की. आता कसं माझ्या जीवाला गार वाटतंय बघ. ऐकू दे. अगं मम्मी, या समध्यामध्ये तुझ्या पोरीचा हिस्सा बी जाणार आहे, कळत नाही काय तुला? अगं असा कसा जाईल? तुझ्या हिस्साची जमीन काढून घे की बाजूला, बाकीचे का म्हणाव. नाही नाही नाही, असं कसं मागणार ग. बर ते जाऊ दे, राणा भाऊजी इकायला तयार होणारच नाही. तसं बी जमीन म्हणजे त्यांची आई आहे. आता बापाला सोडवायचं म्हटल्यावर जमीन इकणं ह्यो एकच पर्याय आहे तुमच्या समोर. खरंच इकली तर ग मम्मी? अगं मी ऐकू दे की, तू काय बी काळजी करू नकस. मी मस्त गिराईक आणतो. अडचणीत गाठून माती मोलानी जमीन विकत घेऊ. तू काय बी काळजी करू नकोस. तुझा हिस्सा राखून ठेवायची जिम्मेदारी माझी. मस्त कमिशन मिळवू, आयुष्यभर चैनीत राहशील की ग. म्हणजे कसं? ते तू तुझ्या मम्मीवर सोड ग. त्यांनी तुझा दागिना गिळला नव, आता त्यांची जमीन कशी गिळते ते बघ असतो. अगं काय झालं रुपा? कळलं काय झालं ते? मला सांगितलं अगं रुपा, राणी बनवीन तुला या वाड्याची. पण हिथं मोगत करासारखं पडवीतच बसून ठेवलंय. अगं रुपा, अगं खोलीचा दरवाजा पडवीतूनच जातो की. तू कशाला काळजी करतेस? माझा तुझ्या विश्वास नाही या. ती तुझी ठेंगडी सोड बरोबर बोलली. काय? काका म्हणजे आळवावरचं पाणी कधी निस्तल समजणार नाही. आता तू तिचं ऐकून बोलायला लागलीस तर काय म्हणायचं? अगं ती माझ्या जीवावर उठलेली बाई आहे. स्वतः ह्यो वाडा गिळायला निघाली. काय ठिंगणी पण कारनामा. अरे बाबा रे बाबा, तेच चोराला चोर बरोबर ओळखतोय. रुपा, तिला ह्यो वाडा गिळायचा आहे आणि आपल्याला बी गिळायचा आहे. म्हणजे ती आपली दुश्मन, तिचं काय बी ऐकायचं नाही. ती गेली उडत, माझं काय तर बोल. तर तुझं काय? न्या असं इथे किती दिवस राहायचंय? जादा नाही, चान्स मिळाला की सोडणारच नाही संपतराव. अगं पैशाची गादी करून देतो म्हणून सांगितलं नव्हतं तुला? काही झालं तरी या वाड्याचा भावी मालक आहे हे संपतराव. ते कळलं. नशीब तुझ्या त्या साध्या भळ्या पुतण्याला दया आली म्हणून इथे आसरा तरी मिळाला. राणा म्हणजे बारक्यापणापासून लय चांगला. त्याला खावलं दिलेले पैसे तो मला द्यायचा.
द्यायचा का गोड म्हणून लोबाडायचा तू? अगं तेच ते. आता म्हणजे बारक्यापणी घेतलेलं पैक व्याजासकट परत केलं की काय? म्हणजे पैसे नाहीत म्हणून इथं माझं डोसकं खातो आणि तिथं लाख रुपये फुंकून बसलं की. अरे मस्त एसी लॉज मध्ये राहिला असतो ना या घाणीत राहण्यापेक्षा. पैसे द्यायची काय गरज होती तुला? अगं लाख देऊन करोड कसं वसूल करायचं हे या संपतरावाला बरोबर माहित आहे. तू कशाला टेन्शन घेते? जरा कड काढ. दादा दिवस नाही बर का. या रूपाच्या रूपावर भाळणारा लय लोक आहे त्या जगात. लवकरात लवकर मला माझी खोली नाही मिळाली तर ही रूपा निघाली. आता नुसतं निघणार नाही, चांगला तमाशा करून निघल. अगं अगं ती येळच येणार नाही. तू काळजी करू नकोस. हे बघ तू झोप बघू आता. ऐ, तिकडं घुंगरांचा आवाज ऐकत सोडून होरणं चाललंय आमचं नशीब. काय केलं गोदक्काने आज? राणा गप का? अरे बोल की. हे बघ तू काय टेन्शन घेऊ नको. पैसे नाही जमले तरी काळजी नाही करायची. अरे आरोप खोटे ते सिद्ध झाल्यानंतर सोडणारच की. नाही अजिबात नाही. केसचा निकाल लागायला किती टाइम लागणार काय माहित. तुम्ही आता राहणं मला सहन होत नाही. अरे मग काय करणार राणा? आणणार कुठून एवढा पैसा? थोडं पैसे जमवलेत. तुम्ही जेवा की. जेवतो नंतर. नाही आबा तुम्ही माझ्या समोर जेवा. सांगितलं ना मी जेवतो नंतर म्हणून. पण मी म्हणतोय म्हणून खावा की. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? नाही तरी बी तुम्ही माझ्या समोर जेवा. सांगितलं ना मी जेवतो नंतर म्हणून. खावा म्हणतोय ना. तू जेवला? घरला जाऊन जेवणार आहे. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तू घरी जाऊन काय जेवणार आहे मला माहितीये. अहो नाही आबा खरंच सांगतोय. घरला जाऊन जेवणार आहे मी. अजिबात नाही. चल आपण बरोबर जेवू. जेवतो का भरू आता? हे घे. तुम्ही काय बी काळजी करू नका. मी काय बी करेन पण पैसे जमेन. अरे रानात माझ्यापेक्षा तुम्ही समधीच जास्त काळजी करताय. अरे नका करू काळजी. अरे समजा व्यवस्थित होईल. वय अहो मी सूरज अंजलीबाई समजे पैशासाठी झटतात. पण आबा हा बोल. अरे बोल की. पैशासाठी जमीन एकच उपाय आहे. जमीन? राणा हा विचार पण मनात आणू नकोस. अरे वाड वडिलांनी रक्ताचं पाणी करून मिळवली ही जमीन. आणि एक लक्षात ठेव, शेतकरी कधी बी जमीन विकत नाही. मग आपण काय करायचं? तुम्हाला सोडवायचं आहे ना. किती बी दिवस तुरुंगात राहील पर जमीन विकायची नाही म्हणजे नाही. मला कळतंय राणा. अरे पण जमीन विकणं हा मार्ग नाही. माझं बी तेच म्हणणं आहे आबा. तुम्हाला बी सोडवायचं आहे ना. बघ तुमचं असं इकडे राहणं बरोबर नाही. नाहीतर मला बी ठेवून घ्या इकडे. सगळी घरला मला काही करमत नाही. समजा घर खायला उठते. राणा तू लय विचार करतोयस. अरे असं करू नकोस. हे असं हातावर हात धरून बसणं मला जमणार नाही. कर तुला पाहिजे ते कर.
तुझ्याच्याने जेवढं जमल तेवढं कर. अरे माझी काही तक्रार नाही, वर जमीन विकायची नाही म्हणजे नाही. माझ्यामुळेच तुमच्यावर ही येळ आली. मी गाफील राहिलो नसतो तर तुला कोड्यात पडावंच लागलं नसतं. समजी चूक माझीच आहे. हो नाही आबा, असं म्हणू नका हो. किंवा विषय सोडा, तुम्ही जेवून घ्या. जेवून घ्या की आबा. तुम्ही जेवा, नाही तर मी तुम्हाला भरेन बघा. काय कर देव माणूस जनता काय काय इलाज द्या त्याला. आता आत आला पाहिजे. हा साहेब जेवले. होय. साहेब जेवलं. होय. नीट जेवलं नसते. नीट जेवलं. तुम्ही जेवून घ्या. भूक मिल्या माझी. बसवण्णा असं काय करताय? अहो तुम्ही जेवला नाही तर मग आबांची काळजी कोण घेणार? हे बघा, आबांनीच सांगितलं जेवून घ्या, तेव्हा जेवून घ्या. राणा काय विकर गड्या, साहेबांना एवढं सोडव. जेलमध्ये साहेबांना चढणं असं बरोबर वाटत नाही. सोडवशील ना वा? पुरा विश्वास आहे माझा तुझ्यावर. सोडव तेवढं लवकर. सनिदा, हो सनिदा, आपण कुणाचं काय वाईट केलं हा उद्या? नाहीच की. तर मग आपल्या संकट का व्हायला लागले असं? सनिदा, तुम्हाला एकच सांगतो, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आणि आपलं बी वाईट होणार नाही. काय होणार नाही उद्या? अरे आज जे झालंय, जे व्हायला लागले ते काय चांगलं आहे काय? जाऊ द्या सनिदा, उगाच लई विचार करू नका. जेवढा विचार करशील तेवढं मनाला लागत राहते. आबा तिकडे जेलात आहेत आणि तू विचार करू नका म्हणतोयस? हो तसं नाही सनिदा. आधी शांपणा सुचला असता आणि कामं केली असती का नाही, तर 4 पैसे जादा असतं माझ्याकडे. आज आबांना सोडवायला कामाला आलं असतं. सनिदा, तुम्ही काय बी काळजी करू नका. सगळं नीट होणार. अहो द्या. अरे या जगात इमानदारीचा काय उपयोग आहे का नाही? अरे एवढं मोठं मोठं घोटाळा करणारं बाहेर हिंडायला लागलेत आणि आबा एवढं प्रामाणिक असून जेलात. चल, आज टेन्शनवरचं औषध लागते आपल्याला. चल. सनिदा, तुम्ही दारूकडे वळणार नाही अशी शपथ दिलायसा. कसली शपथ आणि काय? आधीच विचार करून करून डोचकं फुटायची वेळ आली माझी. तू चल बघू का. सनिदा, असं खुऱ्यागत करू नका सखी. तू सांग काय करायचं? हा, तू सांग की काय करायचं? मला बी काय सुचना झालंय. पण एक सांगतो सनिदा, वाईटातून कधी कधी चांगलं बी घडते बरं. बघा उद्या शेळ आपल्यावर का आणली देवानं काय माहित, पण काहीतरी असणार बघ त्याच्या मनात. तसं बी असेल. असू दे, आपण काय हात गाळून बसणारातलं नाही. काय गरज नाही औषधाची. आपल्या घराला, रानादाला आज माझी गरज आहे. एक नंबर बोलासा बघा सनिदा. चल, मी बी जातो आता. तू बी जा. उद्या भेटू.
मारुती राया, तुझ्या पट्ट्याची हालत बघतोयस ना बघ. मी काय करू तूच सांग. कुस्त्यांच्या मैदानात यश मिळावं म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना केली. तू मला यश सुद्धा दिलं. मी आता पुण्यानं तुझ्या चरणी आलोय रे. ताकदीसाठी नाही, पैशांसाठी. आबा, आपला आबा जेलमध्ये आहेत ना बघ. त्यासनी सोडवायला पैसे पाहिजे. तू समधी संकट घालतोयस ना बघ. मग माझं बी संकट घालव की. एकावर एक कोडी पडायला. मला सोडव की यात. मी परत आयुष्यात तुझ्याकडे काय बी मागणार नाही. आजवर मी तुझी मनापासून सेवा केली, तिथनं पुढे बी करत राहील. फक्त एकच मागणी, आबांना परत येऊ दे. आपली जमीन इकणं ह्यो एकच तोडगा दिसतोय बघा आम्हासनी. जमीन इकूया. आमच्या मम्मीच्या वळखीतनं चांगली किंमत मिळवून देतो आम्ही जमिनीला. नाही बहीण, जमीन नाही कायची. नाही राणा भाऊजी, अहो काळजावर दगड ठेवून हे करावंच लागल बघा. अहो 4 चौघात छितू होईल. मामांजी असं झेलात आहेत बरोबर दिसत नाही हो. मामांजी या घरात नाहीत तर लई सुन सुन वाटतंय बघा. त्यांच्यासाठी का विना पण हे करावंच लागल. राणा, मी बी हेच म्हणतोय, जमीन एकावीच लागणार. मी गाठून देतो की चांगलं गिराईक. हा, म्हणजे अर्धा निम्मे पैसे यांच्या घशात. हाव सुटली बघा यास. म्हणूनच हे जमीन विकायचं खूळ काढला असणार. चोराच्या मनात अन्न. काका, बघितलं राणा भाऊजी, अहो आम्ही एवढी मदत करायलोय आणि हे आमच्यावरच संशय घ्यायलेत. हे बघा राणा भाऊजी, आमच्या मम्मीचा एवढा अपमान झाला आपल्या घरात, पण तीच आपल्याला मदत करायला तयार झाल्या का नाही. आता तुम्ही तेवढं नाही म्हणू नका बघा. वहिनी, जमीन निघता येणार नाही. अहो मग मामांजीसनी जेलातच ठेवायचं का? त्यांच्यासाठी जमीन इकायलाच लागणार बघा. वहिनी, आबांनीच सांगितलंय जमीन इकायची नाही म्हणून. आणि असं करून आबासनी सोडवलं तर तेच बाहेर येणार नाही. बघ रे रानादा, अरे मला बी जमीन इकणं एवढाच मार्ग दिसतोय बघ. हा, जी काय करायचं आता? बघा राहण्याचं कुठून पैसे एवढं? जमीन विकणं हा मूळ प्रश्न नाहीच आहे. पैसे कसे उभे करायचे हा मूळ प्रश्न आहे. आणि पैसा पाहिजे तर जमीन सोडून दुसरं काहीच नाही आपल्याकडे. हा, मला तर काहीच सुधरणार.